साठी वारंवार आपण तीच प्रतीक्षा करत असतो. बऱ्याचशा अगोदर कॉल केलं होतं प्रत्येक संघांना की उद्या वेळेवरती तुम्ही उपस्थितीत राहिले पाहिजेत आणि त्या वेळेचं बंधन जर तुमच्याकडे नसेल तर आयोजक कठोर कारवाई करण्यासाठी तत्पर असतील. चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. गावदेवी कोल्हारे टीमला पराभूत केलं. स्वर्गीय भास्कर 11 अंजप या टीमला, मालेगाव अर्शल या टीमला पराभूत केलं. वाकस 11 वाकस या टीमनं सेकंड राऊंडची पहिली मॅच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी कोल्हारे आणि त्यांच्या विरोधात वाकस 11 वाकस या दोन संघादरम्यान. तदनंतर आपण पाहतोय की खांडा वॉरियर्स आणि आंबिवली या दोन संघादरम्यान जो जिंकेल, तदनंतर आगरीसेना आणि भडबल, आगरीसेना भडबल आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान माले या दोन संघादरम्यान जो जिंकेल त्यांच्यामध्ये सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खूप चांगल्या लढती आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण याच मैदानावरती पाहणार आहोत. काल अर्शल तरे यांनी जी व्हिडिओ केली होती, व्हिडिओ सिनेमॅटिक मध्ये आपण पाहतो, त्यांची व्हिडिओ पाहिली, प्रचंड व्हायरल होत असताना त्यांची व्हिडिओ अगदी प्रसिद्धी मिळवणारी ती व्हिडिओ या स्पर्धेची आपण त्या ठिकाणी पाहतोय इंस्टाग्रामवरती. चांगला फटका दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक. काय झाडा लागलं काय चौकार आहे, चौकार. जे दोन झाड सीमारेषेच्या आतमध्ये आहेत त्यांना जरी चेंडू लागला तरी चौकार असेल आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवरती. चांगली बॅटिंग करतोय नवीन फलंदाज सचिन. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, पहिल्या चेंडूवरती त्यांनी चौकार लागवला, तदनंतर दुहेरी धाव आणि पुन्हा एकदा त्यानं चौकार ठोकलाय. बॉल होते एअर. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि हा क्लासिकल फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 16 या धावसंख्येवरती. जय हनुमान कोदिवले आयोजित ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आयोजकांच्या माध्यमातून आणि नेरळ परिसरामधील मित्रांनो एक नामांकित आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. बऱ्याचशा स्पर्धा आम्ही या ठिकाणी कव्हर करतो, परंतु सुसज्ज असं मैदान, खेळाडूंना पोषक असं वातावरण आणि प्रेक्षकांसाठी देखील चांगली पर्वणी आपण या ठिकाणी पाहतोय. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कव्हर करण्यात आली आहे आणि कालच्या दिवसभरामध्ये देखील बराचसा खेळ चांगल्या चांगल्या संघाने दाखवला. दहिवली या टीमनं, मोहित यांच्या टीमनं खऱ्या अर्थानं दिवस गाजवला आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती येतोय गोलंदाज सुमित. भाकरीचा पाडा टीमनं शेवटच्या सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागलं. टॉस जिंकला होता, त्यांना फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि चेसिंग करत असताना आपण पाहिलं धावसंख्येचा पाठलाग करत असताना जमछाक उडाली होती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुमित. लो फुल टॉस, धाव घ्यायची की नाही या दुधा मनस्थितीमध्ये आहेत, परंतु एक धाव त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 या धावसंख्येवरती. प्रज्वल जो बराच वेळ नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा होता, त्यांनी पहिल्या चेंडूला फेस करत सिंगलला त्याने प्राधान्य दिलं. त्याला ठाऊक आहे की सचिन हा फलंदाज आक्रमण करतोय. बॅक टू बॅक लगातारचे 2 चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिल्यात आणि त्याचा विचार करता जितका काळ सचिन स्ट्राईकवरती राहील ना, तितका वेळ धावा येत असताना संघासाठी पाहायला मिळतील. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडूची पैकी, परंतु डॉट बॉल या ठिकाणी येईल. धावफलक स्थिरावेल ते 17 या धावसंख्येवरती. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न उजव्या एसटीच्या अगदी बाजूनं चेंडू. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट केली जाते आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवरती. 19 धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. सचिन चांगले बॅटिंग संघासाठी करत असताना 2 सचिनचे आहेत.
पुन्हा एकदा ऑन साईडमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत डीप मिडविकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण आणि केवळ एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 20 या धावसंख्येवरती. खांडा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय आंबिवली या दोन संघादरम्यान ही लढत. टॉस जिंकलाय आंबिवली टीमनं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आणि त्या निर्णयावरती ते सत्यात उतरवलेत. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे, परंतु या षटकामध्ये सुमितचं कौतुक करायला हवं. चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. लो फुल टॉस आक्रमण. चेंडू पडल्यानंतर आउटफील्ड फास्ट आहे, टणक आहे. चेंडू पडल्यानंतर वन टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे चाललाय 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 24 या धावसंख्येवरती. या षटकातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. 24 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये एकूणच होता 16 धावा. एक विकेट गमावली होती. सुनील त्या ठिकाणी बाद झाला होता, परंतु डावाला सावरण्याचं काम करतोय सचिन आणि त्याच्या सोबतीला प्रज्वल हे दोन्ही फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुमित तयार आहे. चेंडू पडला त्यानंतर थोडंसं आतल्या बाजूनं वलन त्या ठिकाणी घेतलंय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी कंप्लीट झालं. 2 षटकांचा खेळ संपलाय. एकूणच धावफलकावरती धावा आहेत 1-24 आंबिवली टीमच्या. 24 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप गायकवाड सर. अगदी या अगोदरच आम्ही उल्लेख केला होता, जितकं चांगलं ते समालोचन करतात तितकं चांगली त्यांची अंपायरिंग आपण कित्येक मैदानावरती पाहिलेली आहे. मग चौक खालापूर तालुका असेल, त्यानंतर कर्जतमध्ये असतील, नेरल या परिसरामध्ये सातत्यपूर्वक आपण त्यांचा आवाज आणि त्यांना अंपायरिंग करताना आपण पाहत आलो आहे. पाली सुधागड पाली या ठिकाणी देखील त्यांची अंपायरिंग आम्ही पाहिली होती आणि सातत्यपूर्वक आमच्या सोबतीला देखील ते कॉम्बॉक्समध्ये जॉईंट होत असतात. तेच ऑफिशियल पंच आपण या ठिकाणी पाहतोय संदीपजी गायकवाड सर मेंढपंचांच्या भूमिकेत आणि हरेश कराले एक अनुभवी खेळाडू आणि त्यांची देखील चांगली अंपायरिंग आपण कालच्या दिवसभरामध्ये आणि आजच्या या दिवसाला जशी सुरुवात झाली तशी त्यांची देखील अंपायरिंग चांगले निर्णय या दोन्ही पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. डीप मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला वाटचाल केली, धाव घेतली जाते. थांबला तो संपला. क्रिकेटमध्ये वेट केलं खरं. आता क्षेत्ररक्षकानं क्विक थ्रो करायला पाहिजे होता. लगेच थ्रो झाला असं तर मॅचमध्ये आपण पाहतो या चेंडूवरती विकेट प्राप्त करता आली असती, परंतु तसं काही घडलं नाही. क्रिकेटमध्ये की आपण सातत्यपूर्वक हेच पाहत आलोय, जरतरला क्रिकेटमध्ये कोणतंही स्थान नाही आणि जरतरशिवाय क्रिकेट नाही. बॉलर तयार आहे. लो फुल टॉस आणि फुल टोल वसूल करणारा हा षटकार फलंदाज सचिनच्या बॅटमधून येतोय. स्वतःकडे मी स्ट्राईक का ठेवतोय, स्वतः वरती जिम्मेदारी का घेतोय, संघाला विजयापर्यंत विजयाची पताका अगदी अटके पार रोवायचे आणि त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जर इथून आक्रमण केलं नाही तर अटॅकिंग इज बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. तुमची आक्रमकताच आज तुमचा विजय आणि ती जर आक्रमकता दाखवली नाही तर आव्हानात्मक टार्गेट आपण सेट करू शकत नाही. आणि जर इथून पुढे आव्हानात्मक टार्गेट सेट झालं नाही ना तर आपण पाहतोय की कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखलं जाईल, परंतु आक्रमणाला सुरुवात केली आहे. चांगली फटकेबाजी. या अगोदर पॅडल स्वीपचा आपण षटकार पाहिला, परंतु तदनंतर कमबॅक केलं गोलंदाज सौरभ सैबाज या गोलंदाजानं आणि आपण पाहतो की या चेंडूवरती त्यानं चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा शहबाजनं या ठिकाणी खर्ची केल्या होत्या. तिसरा चेंडू तो या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. शहबाज हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. सुपला शॉट, पल्लू स्कूप, तिलकरत्न दिलशान यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक आपण या ठिकाणी पाहिला. सध्याच्या घडीला आपण पाहतोय सूर्यकुमार यादव बहुचर्चित आहे हा फटका खेचण्यासाठी आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वारंवार या फटक्याचे आपण पाहतोय खेळला जातो आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल 36 या धावसंख्येवरती. उर्वरित या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 धावा धावफलकावरती. पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं 61 धावसंख्येचा करायचा होता पाठलाग आणि त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग केली होती पहिल्या मॅचमध्ये स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं. पुन्हा एकदा एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 37 या धावसंख्येवरती.
एक एक धाव महत्त्वाची आहे आणि त्याकरता आपण पाहिलं आहे की सिंगलला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं आहे. सेन्सिबल क्रिकेट, या अगोदर अटॅकिंग क्रिकेट पाहिलं, आता सेन्सिबल क्रिकेट पाहिलं फलंदाज सचिन या खेळाडूच्या माध्यमातून. काल दहिवली टीमच्या मोहित मोहितच ना काय त्याचं नाव दादा? मोहितनं पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये झलकावलं. आपल्या नावावरती त्यानं विक्रम केलाय आणि तो रेकॉर्ड या ठिकाणी ब्रेक केला जाईल का आजच्या दिवसामध्ये, त्यासाठी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये या लढती चालू आहेत. स्वतःच्या संघासाठी, स्वतःच्या गावासाठी तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. प्रत्येकाला आपल्या गावाच्या मित्रांनो प्रतिष्ठेचा विचार असतो, अस्तित्वाची लढाई असते आणि त्या लढाईमध्ये एकाला जिंकावं लागतं, एकाला हरावं लागतं. क्रिकेट असा खेळ आहे ना की एकाला जिंकून एकाला पराभवाचा सावट मिळाला जातो आणि याच संघर्षामध्ये जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत. जितके चांगले प्रयत्न तुम्ही कराल तितकं चांगले यश तुम्हाला या क्रिकेटमध्ये लाभलं जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10 फलकावरती धाव आहेत त्या 39 धावा, 39 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज सुनील त्या ठिकाणी बाद झालाय. बॅट्समन सुनील बाद झाल्यानंतर डावाला पूर्णपणे सावरलंय ते सचिन या फलंदाजानं आणि त्याच्या सोबतीला प्रज्वल देखील तितक्याच दिमागानं तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चौथं षटक, स्लॉक षटक या ठिकाणी घेऊन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. सुबान हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पुन्हा एकदा आलो, फुल टॉस, मिस टायमिंग असं वाटत असताना बॉलवरती जे झडप घातली होती परंतु क्षेत्ररक्षण टिसूल क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब पाहायला मिळालं आणि विकेट या ठिकाणी आपण पाहतोय की मिळाली असती परंतु ती संधी गमावली. षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 45 या धावसंख्येवरती. 45 रन्स ऑन दी बोर्ड. कल्पेश तरे यांच्यासाठी देखील आईवा जेलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. हर्षद तरे यांच्या माध्यमातून ते कॅश प्राईज देण्यात येईल. आईवा जेलसाठी खऱ्या अर्थानं ते कॅश प्राईज असेल. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, लेग बाय स्वरूपात येतोय चौकार. थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करत, नशिबाचा चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोचेल ते 49 या धावसंख्येवरती. कधी कधी नशिबाची साथ देखील तुम्हाला असणं गरजेचं असतं. आघाडीला विकेट गमावली होती सुनील या फलंदाजाची परंतु तदनंतर आपण पाहतोय का डावाला सावरण्याचं काम करतोय फलंदाज सचिन. जसा तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना इन ॲट नंबर 3 वरती, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सातत्यपूर्वक विराट कोहलीनं आता हार्दिक पांड्याला येत असताना आपण पाहिलंय आणि तशीच बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 14 चेंडूमध्ये 36 या धावसंख्येवरती खेळत होता आणि आज षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती खेळतोय. मॅरेथॉन इनिंग सचिनचे मैदानाच्या आतमध्ये. सचिनची मॅरेथॉन इनिंग 42 धावसंख्येवरती वैयक्तिक तू खेळतोय. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक सचिन जाऊन पोहोचलाय तो 46 या धावसंख्येवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 53 या धावसंख्येवरती. षटकार घे, हा चौकार आणि एक षटकार घे, 6 अजून कर. 1 2 3 क्षमा सभे 59 धावा आहेत त्या 10 फलकावरती. 59 धावा 10 फलकावरती. वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती खेळतोय 16 बॉलमध्ये सचिन. चांगला फटका, जबरदस्त फटकेबाजी, बॅट उंच करायची बॅट सचिन. दुसरा अर्धशतक आपण जय हनुमान चषकातील या ठिकाणी पाहतोय. कालचा दिवस गाजवला होता खऱ्या अर्थानं मोहितनं परंतु आजचा दिवस आजच्या दिवसामधील ही दुसरी 50 आपण या ठिकाणी पाहतोय.
आणि संपूर्ण स्पर्धेमधील खऱ्या अर्थानं ही तिसरी 50 अमर आहिर यांच्याकडून खऱ्या अर्थानं 200 रुपयाचा कॅश प्राईज सचिन याच्यासाठी देण्यात येईल. का देऊ नये, स्वतःवरती विश्वास, स्वतःची गुणवत्ता स्पष्ट करणारे त्याने फटके लगावले आणि आलेला त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं सुरुवातीपासूनच आल्या त्यांनी प्रहारला सुरुवात केली, चौकार आले, षटकार आले, स्वतःला सिद्ध करत त्याची गुणवत्ता त्या ठिकाणी आपण पाहिली आणि सचिन न अर्धशतक झलकावलं. आजच्या दिवसामधील दुसरं, या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक सचिनच्या नावावरती आहे. 200 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी जमा केलंय सचिनसाठी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर तिसऱ्या क्रमांकावरती सचिन मैदान